टोटल शिर्डी ते नगरपर्यंत जर रस्त्याची लेंथ पाहिली ती 70 किलोमीटर आहे. 70 किलोमीटर रस्ता म्हणलं तर तो 150 किलोमीटर होतो. डबल रस्ता धरला जातो या बाजूला आणि ह्या बाजूला अशी लेंथ आहे. त्यामध्ये जनरली आतापर्यंत एक 50% काम झालेले आहे आणि रावरी ते नगर टप्प्यामध्ये एक 25 ते 30% काम झालेलं आहे. या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी काम राहिलेले आहे. त्यामुळे आता मी त्या कॉन्ट्रॅक्टर लोक अधिकारी लोक आम्ही सगळी पाहणी करत असताना आता पानकाळा चालू होणार आहे. कधी पाऊस येईल सांगता येणार नाही. त्यामुळे कमीत कमी पानकाळ्यामध्ये ते खड्डे बुजून जरा रस्ता प्लेन करण्याबाबत त्यांना मी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहे. त्यानंतर जेऱ्याचा आरोग्य असो किंवा अनेक ठिकाणचे काही रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी रस्त्यांचं काम चालू आहे पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ड्रेनेज काढण्याची अडचणी, अशा काही टेक्निकल अडचणी, काही ठिकाणी ब्रिज करायचा आहे पण स्थानिक दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा ब्रिज दुसरीकडे शिफ्ट करा. तर या सगळ्या गोष्टींचा वर काही टेक्निकल विचार करून ते पण लवकरात लवकर काम होईल. तर तुम्हाला एक सांगतो की एक समाधानकारक काम झालेलं आहे. एक 50% तरी काम झालेलं आहे. कारण हा रस्ता 8 वर्षापासून पेंडिंग होता. हा रस्ता म्हणजे एक काळ मृत्यूचा सापळा म्हणून या रस्त्याकडे आपण पाहतो. तो मीच उपोषण केलं त्यावेळेस 450 लोकांचा मृत्यू या रस्त्यावर झालेला होता. त्यामुळं 1 वर्षापासून या कामाला जरा ग्रोथ मिळाली. हे सगळे इंजिनियर साहेब आहेत. तर एक चांगल्या पद्धतीने 50% जरी काम म्हणलं पण नाशिकला कुंभच्या आत काम पूर्ण होईल. पावसामुळे अडचणी येतील पण तुम्हाला मी सांगितलं की 1 वर्षापूर्वी या रस्त्याच्या अनेक हिस्ट्री आहेत. वेगवेगळे टेंडर कॅन्सल करावं लागले. ज्यावेळेस मी खासदार झालो तर पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला मला ब्लॅकलिस्ट करावं लागलं. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळेस आम्ही नियुक्त झाला त्यामध्ये टेंडरला टेक्निकल अडचण आली. ते टेंडर कॅन्सल झालं. मग परत 3रं टेंडर केलं हे भारत कन्स्ट्रक्शन नावाचं. याला पण नवीन काम चालू झाल्यानंतर अडचणी आल्या. त्यावेळेस परत एकदा उपोषण केलं. परत त्या आम्ही ताकदीच्या सगळ्या मशिनरी उतरायला लावल्या. मग ते काम बऱ्यापैकी सुरू झालं. अधिकारी लोक पण अतिशय कार्यक्षम असल्यामुळे ते थोडं सोयीने काम करतील. पण कुंभमेळ्याच्या आत काम पूर्ण होईल. नाही काय अडचण मला ज्यावेळेस आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी सूचना केल्या की आपला एक फॉर्मची तयारी करून ठेवा. ठीक आहे आम्ही पण शेवट पक्षाचा आदेश पक्षाच्या सूचना आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्या सूचनाचं आम्ही पालन करीत आम्ही पक्षाचा फॉर्म भरण्याची तयारी पण केली. पण या नगर जिल्ह्याचा जर विचार केला शेवट मतदार कोणाचे जास्त आहे त्यावरती उमेदवारी दिली जाते. त्यामुळं या मतदारसंघामध्ये या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसचे संख्याबळ जास्त होतं. त्यामुळे ती जागा त्यांच्या वाट्याला गेली. त्यांच्याकडून ते करण ससाने म्हणून त्यांनी फॉर्म भरले. महाविकास आघाडीचे मत महाविकास आघाडीच्या विचाराच्या उमेदवाराच्याच पाठीशी उभा राहते.